खरं तर अखंड वाई 11 टीमचा जर विचार केला ना तर खंडाळा तालुका असेल, पुरंदर तालुका असेल, वेल्हा अर्थात राजगड तालुका असेल, बोर तालुका असेल, या तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांचं क्रिकेट खूप चांगलं असतं आणि सातत्याने अविनाश रामगुडे असतील, बबलू पाटील असतील, पप्पू तोडकर असतील, या टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठ्या स्टार खेळाडूंबरोबर ते प्रॅक्टिस करत असतात आणि त्यामुळे त्यांचा सराव आपण पाहिला, उत्कृष्ट खेळ त्यांचा राहिलेला आहे. चला नेक्स्ट मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसामधला तालुकास्तरीय क्रिकेट सामन्यांचा हा 10चा लॉट आणि त्यामधून अखंड वाई विरुद्ध KCA कराड टीम या दोन संघादरम्यान मॅच आहे. कराड टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे, निर्णय घेतलेला आहे, क्षेत्ररक्षणाचा बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते अखंड वाई टीमला. अखंड वाई टीम आपल्या बॅटर मैदानामध्ये त्वरित पाठवा. राखीव खेळाडू दोन्ही टीमला विनंती आहे, दोन्ही टीमचे राखीव खेळाडू जे आहेत ते समालोचन कक्षामध्ये लवकरात लवकर त्वरित पाठवून द्या. चला पंच मैदानाचा ताबा घ्या. नेक्स्ट मॅच अजून आपल्याला एक खेळवायचे आहे आणि सेकंड लास्ट सामना आजच्या दिवसामधला आपल्याला पाहायला भेटतं. खूप चांगलं नियोजन, मंकावशी चषक. खरं तर बोर तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे क्रिकेटच्या सामन्यांचं भव्यदिव्य असं नियोजन आपण पाहत आहोत. आजचा आयोजनाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधला हा चालू सामना आपण निश्चितच पाहतोय. शुभम या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजी एंडवरती आलेले आहेत. सुशांत आणि तेजस ही जोडी मैदानामध्ये आलेली आपल्याला पाहायला भेटेल. तेजस नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत, सुशांत स्ट्राईक वरती आहेत. चला मॅचला सुरुवात होत आहे. 12 बॉलची मॅच. पहिलं षटक, पहिला बॉल. शुभम यांचा पहिला बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न होता, शिराचा वेद आणि ते मात्र डॉट बॉल येऊन आलेला आपल्याला पाहायला भेटतोय. 12 बॉलची मॅच आहे आणि त्यामध्ये पहिलाच बॉल अतिशय सुरेख असं टाकलेला आहे. अंतिम 11 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आपल्याला निश्चितच पाहायला भेटतोय. अखंड वाई 11 टीमला इथे जास्त धावा बनवावे लागतील कारण समोर कराड 11 टीम आहे. कराड 11 टीमचा विचार केला तर चांगले खेळाडू त्यांच्या बॅटिंग लाईनअप मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. फिरकीचे जादूगार शुभम चांगला फटका या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला भेटतो. हाफ टिकट चेंडू होता, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न, खूप चांगली झेल त्या ठिकाणी पकडलेली आहे आणि ते आपण पाहतोय. सुशांत बॅक टू द पवेलियन, गोल्डन डकची शिकार झालेला आहे सुशांत. एक मोठा धक्का लागलेला आपल्याला पाहायला भेटतो टीम अखंड वाई 11ला कारण सुशांत मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच ते होते आणि ते देखील या ठिकाणी बाद झालेले आहेत. खरं तर हिंमत ही उसनवर नसावी, ना कुणाच्या जिद्दीवर ना परबुद्धीवर. जग जिंकायचे निर्णय स्वतःचेच असावे लागतात, तेही डोके शांत ठेवून स्वतःच्या बुद्धीवर आणि जिद्दीवर. इथे आपण पाहतोय डोकं शांत ठेवून अगदी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज शुभम यांनी आणि शुभम यांच्या खात्यामध्ये सफलता प्राप्त झालेली आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. षटक क्रमांक पहिलं चालू आहे, चेंडू झालेत मैदानामध्ये दोन चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही अखंड वाई 11 टीमचं खातं उघडलं गेलं नाहीये. नवीन फलंदाज आपण पाहतोय अगदी निखिल आलेला आहेत. चला स्पीडअप करायचं पंचांना विनंती आहे. पंच चला विनंती अजून एक मॅच खेळायचे प्लीज सर, कारण तुमच्याकडे सर्व आहे. आमचं आयोजन जे आहे ना आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय, तुमचंही खूप चांगलं सहकार्य आहे आणि तुमच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा खूप चांगली पडते. तर मी विनंती आहे चला मैदानामध्ये गोलंदाज शुभम जरा गडबड करायची आहे, आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. तर मी शुभम सर आणि शुभम यांचा पूर्ण संघ अर्थात कराड 11चा पूर्ण संघ चला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, हंबल रिक्वेस्ट, खूप खूप नम्र विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जरा गडबड करायचे. षटकामधला दरम्यानचा तिसरा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता निखिल यांचा, निखिल देखील या ठिकाणी बीट झालेला आहे. तिसरा बॉल देखील आलेला डॉट बॉल. अंतिम 9 चेंडूंचा खेळ इथे मैदानामध्ये बाकी आपण पाहतोय. एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय. अपयशाच्या खडकाच्या खालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. इथे अपयश 3 वेळा आलंय. चौथा बॉल इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आउटर एज, चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये, एक सिंगल येते. एका सिंगल नंतर अकाउंट इथे ओपन होत आहे बॅट्समन निखिलचं आणि टीमचं. एक धाव धाफलकावरती लागली, एक गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. खरं तर निखिल आणि तेजस ही जोडी मैदानामध्ये आहे. तेजस नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. अगदी तेजसचा जो विचार केला गोल्ड स्टार शिरवळ संघ असेल किंवा खंडा 11 खंडा असेल असे बऱ्याचशा व्यावसायिक संघामधून तो क्रिकेट खेळत असतो आणि चांगलं क्रिकेट तो खेळत असतो. इथे आलेला अजून एक डॉट बॉल, या डॉट बॉल नंतर चेंडू झालेत मैदानामध्ये 5 बॉलचा खेळ संपला. 1 धाव 1 गडी बाद. हे समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटत आहे. षटकामध्ये दरम्यानचा पुढचा बॉल, षटक क्रमांक पहिले चालू आहे. चेंडू झालेत मैदानामध्ये 5. अंतिम बॉल. हा चेंडू देखील सुरेख अतुला षटका समाप्त होते. षटक क्रमांक इथे संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या 1 वरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला करा टीम नवीन लगेच गोलंदाजी उद्या तुमचा जो गोलंदाज आहे ना तो वेगामध्ये तुम्ही लगेच मैदानामध्ये बॉलिंगसाठी आणा. चला 32 टीम कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. यामध्ये जो जिंकेल तो 32 टीमच्या विरुद्ध खेळणार आहे.
तर तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. इथे थोडासा रस्ता खराब झाला बॅट्समनसाठी, कारण 6 बॉल झालेत, 6 बॉलमध्ये फक्त एकच धाव ओपन केलेले आहे. पण जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देत असतो. आणि आता बॅट्समन एक उत्तम कलाकार, उत्तम फलंदाज, उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख खंडाळा तालुका आणि वाई तालुक्यामध्ये आहे, असे उत्कृष्ट खेळाडू तेजस शिंदे आता ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी सुजित आलेले आहेत. सुजित शेवाळे यांचा पहिलाच बॉल या ठिकाणी उजव्या अगदी चेंडू टप्पापर्यंत उसी घेतोय. पंचांनी सांगितलं यासाठीचा वाईट बॉल, अवंतर धावसंख्या. खरं तर सुजित शेवाळे या खेळाडूचा विचार केल्याने एक स्टायलिश, इमर्जिंग आणि एक डॅशिंग खेळाडू आहे, आणि त्याच्या विरुद्ध एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला भेटेल वाई तालुक्याचं, तर दुसरं यंग टॅलेंट आपल्याला पाहायला भेटेल कराड तालुक्याचं. बेस्ट वर्सेस बेस्ट, सुजित विरुद्ध तेजस. हा फटका चांगला खेळलाय, अकुटापदा चेंडू, त्याला मात्र अगदी हुक केलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार. रन इथे षटकार आलाय. पहा या षटकारानंतर टीमची धावसंख्या अगदी उसळी घेते, धावते 8 या आकड्यावरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटतंय. क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो, भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी सुवर्ण अक्षरात जरी लिहून ठेवली असली तरी बदलण्याची ताकद मात्र तुमच्यात असते, आणि तुमच्या खेळात असणे हे आवश्यक असतं. आणि ते या ठिकाणी आपण पाहतोय अगदी नावाप्रमाणे खेळ तेजस हे खेळाडू करत आहेत. षटकामधला पुढचा बॉल, इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न बसलाय, शिराचा वेध आणि आलेला हा डॉट बॉल. या डॉट बॉल नंतर आपण पाहतोय चेंडू झालेत मैदानामध्ये 2 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 8 वरती. चांगलं कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाज सुजित यांचं. दरम्यानचा या षटकामधला पुढचा बॉल, सुजित गोलंदाज एंड वरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय, अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय बॅट्समन सज्ज झालेत. लोड फुल टॉस होता, गॅप मध्ये खेळलाय, ऑटो कॅच, काय फिल्डिंग केल्या, अफलातून एफर्ट. आणि ते आपण पाहतोय शुभमने पकडलेल्या कॅच नंतर हार्ड हिटर बॅटर तेजस एक षटकार मारून पविलियनच्या दिशेने जातील. इथे आपण पाहतोय 4थ्या बॉलवरती, 3ऱ्या बॉलवरती खेळाडू बाद झालेत, आणि आता अंतिम 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. चला नवीन बॅटर जे आहेत लगेच मैदानामध्ये जा. पण आत्मविश्वासाने झेल पकडलाय, कारण आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. चला सूरज या ठिकाणी नवीन खेळाडू आलेले आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतात. चला सूरज गडबड करा. अंतिम 3 चेंडूंचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. सुजित यांनी चांगलं कमबॅक केलंय. पहिला बॉल सुजितचा वाईड आला, नंतर षटकार आला, परंतु तदनंतर मात्र डॉट बॉल आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुजित यांनी घेतलेला आहे. अंतिम 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आपल्याला पाहायला भेटेल. 8 या धावफलकावरती धावा या ठिकाणी स्थिर आपल्याला निश्चितच पाहायला भेटत आहेत. पृथ्वीराज यादव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पृथ्वीराज यादव यांना विनंती आपण दादा व्यासपीठावरती. अजून एक झेल पकडलाय, अजून एक विकेट होतोय. आता अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आले होते मैदानामध्ये सूरज, ते देखील आता माघारी परतलेले आहेत. तत्पूर्वी शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आपण पाहतोय. सुमित नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आपल्याला पाहायला भेटतात. खरं तर धैर्य आणि आत्मविश्वास यशाचे 2 महत्त्वाचे स्तंभ असतात, आणि त्यामुळे धैर्य आणि आत्मविश्वासाने सुजित या ठिकाणी सामोरे आलेत. पहिल्या बॉलवरती जरी 7 धावा आल्या असल्या तरी तदनंतरच्या 4 बॉलवरती त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. पेशन्स इज नॉट द ॲबिलिटी टू वेट बट द ॲबिलिटी टू कीप अ गुड ॲटिट्यूड वाईल वेटिंग, आणि तेच त्यांनी केलेलं आपण पाहिलंय. खूप चांगला कमबॅक आपल्या टीमसाठी गेलाय. युअर बॅड टाइम कॅन गिव्ह यू ऑल द नॉलेज दॅट स्कूल कॅनॉट. तुमचे जे वाईट काळ तुम्हाला शिकवतात ना, ते शाळेमध्ये देखील शिकवलं जात नाही. पहिल्या बॉलवरती षटकार आला, थोडासा सबक शिकला, परंतु तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. चला सुजित गडबड करायची आहे. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल, 5वा चेंडू, इथे नो बॉल, आणि त्यावरती चांगला फटका खेळला. एक धाव कंप्लीट केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय. दुसरी धाव घेताना इथे खेळाडू इथे नाही की काय, यस और नो, आणि ते आपण पाहतोय पंचांनी बोट आकाशाकडे वरती केलेला आहे. नो +1 अशा 2 धावा भेटतील. दुसरी धाव घेताना इथे बॅटर इथे मात्र बाद झालेले आहेत. 4 चेंडू झालेत, अजून 2 बॉल पुन्हा हाताळावे लागतील. चला नवीन जे बॅटर आहेत त्वरित पळजा. 4 बॉल झालेत, 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. टीमच्या धावसंख्येचा जो विचार केला, धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. 4 बॉल झालेत, अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावेंवरती धावफलक आलाय. आयुष्यात स्वतःला यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष हा स्वतःशीच करावा लागतो. एक दिवस नाही तर प्रत्येक क्षणी तुम्हाला स्वतःशीच लढावं लागतं, तर तुम्हाला कुठेतरी यशस्वी होता येतं.
आणि ते फलंदाज वारंवार मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु त्यांना वारंवार अपयश आलंय. आता शेवटचे 2 बॉल आहेत, यावरती प्रयत्न 100% तुम्हाला करावेच लागतील. 5वा बॉल, त्यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न. सुजित यांनी अगदी अडवण्याचा तळमळीने प्रयत्न केला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट, खेळाडू झालेत बाद. आणि आपण पाहतोय डायरेक्ट हिटमुळे खेळाडू झालेत बाद. टीमची धावसंख्या फक्त 1 ने पुढे होते. 11 या आकड्यावरती धावफलक. चला नवीन बॅटर मैदानामध्ये पळत जा. जे बॅटर आहेत, पंचांनी जो निर्णय दिला तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. तुम्ही लगेच मैदानाच्या बाहेर या. 5 षटक क्रमांक दुसरा सुजित यांचा चालू आहे. या षटकाचे चेंडू झालेत मैदानामध्ये 5. 11 धावा धावफलकावरती लागलेत. अंतिम 1 बॉल इथे आता मैदानामध्ये बाकी आहे. 10 टीम तालुक्याच्या आपण खेळताना पाहिलेल्या आहेत आणि त्यामधून अंतिम 2 संघ, यातून जो जिंकेल तो एक आणि एक वर गेलेला संघ 32 वेळा. शेवटच्या बॉल वरती स्लोअर 1 गॅप मध्ये फटका खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक, चूक झाले सुजित कडून. प्रॉपर टायमिंग, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सारन, चला षटकार, चला फिल्डर लगेच बाहेर या. तुम्ही तुमचे बॅट्समन पाठवा आणि जे बॅटिंग करणारी टीम आहे अखंड वाई टीम, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विजयासाठी आता 18 धावा बनवाव्या लागतील त्या कराड 11 टीमला. सुजित सर आणि राजू सर आपण लगेच मैदानाच्या बाहेर या. तुम्ही लगेच बॅटिंगसाठी जा आणि अखंड वाई टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला जे 2 षटकांचे सामने खेळावे लागत आहेत त्याचं कारण तुम्हीच आहेत. आम्ही 8च संघ घेतले होते, परंतु तुमच्या रिक्वेस्टमुळे आम्ही 2 संघ अजून वाढवले आणि त्यामुळे काही टीमने थोडासा डिले केला, उशीर केला आणि त्यामुळे आपल्याला कमी षटकामध्ये सामने खेळावे लागत आहेत. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत सन्माननीय तानाजी दादा धोंडे, दशरथ दादा धोंडे यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. दशरथ दादा धोंडे यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय दशरथ दादा धोंडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय आणि त्यांचा सन्मान सन्माननीय कृष्णराज दादा धोंडे करतील. त्याचबरोबर सन्माननीय अरुण दादा धनावडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. अरुण दादा धनावडे यांना देखील विनंती आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. तत्पूर्वी फिल्डिंग लावलेला आहे. राजू सर आपण लगेच मैदानामध्ये जा. 12 बॉलमध्ये तुम्हाला विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 18 धावा. चेक. अमर मराठे यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर या. अमर मराठे, अमरदादा मराठे या लगेच आपण व्यासपीठाजवळ यायचं आपल्याला देखील विनंती करतो. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे कर्णधार अमरदादा मराठे या आपण आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. चला स्पीडअप राजू दादा, आपल्याला अजून देखील एक मॅच खेळवायची त्यामुळे थोडासा स्पीडअप करा. नियस अमर मराठे आपल्याला विनंती करतो. तात्या आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. राजू दादा थोडंसं स्पीडअप करा किंवा आपल्याला एक मॅच अजून एक ओव्हरची खेळायला. राजू सर आपण लगेच बॅटिंगसाठी जा. धन्यवाद, तुम्ही पळत गेला त्याबद्दल. 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 18. स्ट्राईक वरती राजू कंक आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक वरती एक उत्कृष्ट खेळाडू सुजित आहेत आणि गोलंदाजीवरती सांगी पहिलं वैयक्तिक पहिले षटक हातोडण्यासाठी बॉलर आलेले आपण पाहतोय सुमित. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक. संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारण सापडतील, परंतु संघर्ष करण्यासाठी ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या असतात, स्वाभिमान आणि हिंमत. या 2 गोष्टी बाजारात मिळत नाही तर त्या रक्तात असाव्या लागतात आणि त्यामुळे इथे वाई टीम संघर्षातून पळ काढणार नाही. कराड ही संघर्षातून पळ काढणार नाही. खूप चांगली मॅच होईल. 12 बॉल आणि विजयासाठी 18 धावांची गरज. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. तेजस चेंडू खाली आलेत. कॅच इन सेफ हँड. राजू बॅक टू द पवेलियन. एक मोठा खेळाडू इथे मात्र बाद होतोय. खरं तर राजू यांना बकासूर म्हणतात आणि आमच्या बोर राजगड मुळशीमध्ये सूस गावातला बकासूर नवम दशम इंद केसरी आणि तो बकासूर देखील आमच्याच तालुक्यातला आहे. परंतु हा बकासूर पाक आपण जर पाहिलं ना अगदी कराड तालुक्याचा इथे मात्र स्वस्तामध्ये महागारी पडतोय. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये आता 18 धाब्यांची विजयासाठी गरज. चला नवीन फलंदाज क्विक मध्ये पळत जा सर. 1600 मीटर माहिती ना पोलीस भरतीसाठी करतात त्याच स्प्रिटने तुम्ही लगेच पळत जा. शुभम शिवाई आलेले आहेत. राजू बाद झालेत परंतु आता शुभम आलेत. शुभम सर पळत जा. 11 बॉलमध्ये 18 धावा आपण पाहतोय विजयासाठी अगदी कराड 11 टीमला बनवायचे. सर्व 10 संघांचं मी मनापासून कौतुक करतो कारण प्रत्येक संघाने ते सहकार्य केलंय आणि तुमच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा खूप चांगली होते. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय शिवा जाधव देखील आलेले आहेत.
शिवा सर, तुमचं वारंवार मार्गदर्शन आमच्या बोर क्रिकेट असोसिएशनला असतं. तुमचंही मनापासून हार्दिक आभार, तुमचंही हार्दिक स्वागत. वाई संघ असेल, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर शाहूवाडी टीम असेल, ग्लोरियस स्पोर्ट झावली असेल, 32 कराड टीम, सर्वांचं मनापासून, वाई पाटण सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. तुमच्या सहभागामुळे आमची स्पर्धा मोठी झाली. पुढचा बॉल 11 मध्ये 18ची गरज. इथे फटका फसलेला आहे, त्यावरती एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही, फक्त एका धावेवरती समाधान. आता येणारे चेंडू आहे 10 आणि 10 बॉलमध्ये 17 विजयासाठी गरज. अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, विश्वास सांगून जाते जोडीदार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, आणि वाईट काळ सांगून जातो खेळाडू कसा आहे. जो वाईट काळामध्ये टीमसाठी चांगला एफर्ट घेतो किंवा टीमसाठी अगदी चांगली गोलंदाजी करतो, तो खेळाडू चांगला असतो. पुढचा बॉल फटका इथे फसलेला आपल्याला पाहायला भेटे. गोशी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. सुजित यांचा फटका, एक धाव त्यावरती भेटत आहे. 16 धाव्यांची गरज येणाऱ्या 10 बॉलमध्ये. 10 चेंडू आणि विजयासाठी 16. चला मैदानामध्ये चेंडू आलाय का? यस, 10 बॉल आणि विजयासाठी 16. इथे मी प्रशांत वाडकर यांचं कौतुक करेल. पहिले ते पूर्व पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन वाई टीम कडून खेळले आणि आता आपण पाहतोय ते खेळलेले आहेत आपल्या वाईच्या दुसऱ्या टीम कडून. फिल्डिंगसाठी ते उभे राहिलेत. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल, 3 चेंडूंचा केस संपलाय. चौथा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये गेलाय. सर 4 बॉल झालेत ना, 4 चेंडूंचा खेळ संपलेला आपल्याला पाहायला भेटतोय. टीमची धावसंख्या 3 वरती. येणारे बॉल आता मैदानामध्ये निश्चितच असतील 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. कराड टीमला 15 धावा. करता मागील मॅच देखील अगदी आपण पाहिलं 3 बॉल टीमची वाईने काढल्या. पुन्हा एकदा आपण जाधव साहेबांचं हार्दिक आभार व्यक्त करूया. तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेला आमच्या भेट दिली, आपलं मनापासून हार्दिक आभार. जवळ मैदानामध्ये षटकामधला 5वा बॉल, षटक क्रमांक हाताळण्यासाठी सज्ज झालेले आहेत सुमित यांचा 5वा बॉल. समोर असतील फेस करण्यासाठी फलंदाज सुजित. फटका सुरेख केला. ओहो, काय फटका आहे. इथे क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्याकडून थोडीशी चूक. चेंडू सीमा रेषा पार छडण. इथे या षटकारानंतर सुजितने दाखवलाय आपल्या अंगामधला दमखम. सुजितने फ्लिक ऑफ द रिस्ट अर्थात मनगडातली ताकद दाखवली आहे. इथे आपण पाहतोय 9 धावा फलकावरती. आता येणाऱ्या बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज, अर्थात चेंडू शिल्लक आहेत 7. 7 बॉलमध्ये विजयासाठी 9 रन इथे बनवायचे आहेत कराड टीमला. प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चरित्राची व्हायला हवी, कारण चेहरा सजवायला काहीशी मिनिटं लागतात परंतु चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं. इथे आपण पाहतोय या खेळाडूने आपलं चरित्र 1-2 मॅच मध्ये नाही, तब्बल खूप सारे मॅचेस खेळले, त्यामुळे सुजित हे नाव बनलंय. परंतु गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा. 7 बॉल 9. इथे चांगला फटका खेळलाय. ओहो, अडवण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आता 7 धाव्यांची गरज. चला विनंती आहे लगेच नवीन गोलंदाजाकडे तुम्ही चेंडू द्या. फलंदाज तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. स्पीडअप करा. शेवटचे 6 बॉल आहेत. 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 7. अंतिम 6 चेंडू विजयासाठी 7 रन. 6 चेंडू 7 धावा, 7 धावा 7 चेंडू. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय. याच खेळाडूने मागील मॅच अगदी जिंकलेले आहे. हो, इथे चूक, नजर हटी, दुर्घटना घटी. मैदानामध्ये काय झालंय, खालचा की वरचा खेळाडू बाद. चला पंच, तुम्ही लगेच निर्णय, तुमचा निर्णय जो आहे ना तो आम्ही अगदी मान्य करणार आहोत. चेक, कोणताही खेळाडू पंचांवर दबाव टाकणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणता खेळाडू आउट आहे पंच. यस, पंच निर्णय करा. शुभम आउट की शुभम आउट. यस, चला लगेच नवीन फलंदाज राजू दादा मैदानात पाठवा लगेच, आणि पॅडअप होऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं. नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये जा. नवीन जे बॅटर आहेत ना पळत जा. गोलंदाजीवरती आपण पाहतोय गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करत आहेत. या गोलंदाजाचा जर विचार केला त्या खेळाडूचं नाव आपल्याला पाहायला भेटतंय सुशांत.
बॉलरचं नाव काय? सुशांत ना? ओके, सुशांत. बॅट्समन शुभम आपण पाहतोय, गोलंदाज सुशांत आहेत आणि सुशांत यांच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय खेळाडू धावचेत बाद झालेले आहेत. 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये आता 7 धावा डिफेंड करायचे आहेत. मागील मॅचमध्ये त्यांनी ते केलं होतं, 5 बॉलमध्ये 7 वाचवली होती, परंतु आता समीकरण वेगळं आहे. पुढचा बॉल अकुटाबाचा चेंडू, त्यावरती विकेट केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, अडवण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग आणि आपण पाहतोय अगदी इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. गरिबी में आटा गेला, आधीच कर्जबाजारी, त्यात उसनं मागून खाणार शेजारी, अशी तऱ्हा आता क्षेत्ररक्षकाची झालेली आहे. आता 3 धाव्यांची गरज. येणारे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 3 धावा आपण पाहतोय. अखंड वाई टीमच्या विरुद्ध कराड KCA टीमला करायचे. चला टीम मीटिंग करू नका, बॅट्समन लगेच तुम्ही या आणि सुशांत आपण लगेच चेंडू हटवा. 6 बॉलमध्ये 7 धावा वाचवायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती विकेट आला, दुसऱ्या बॉलवरती आलेला चौकार आणि आता 3 धावा निश्चितच बनवायच्या आहेत त्या येणाऱ्या 4 बॉलमध्ये. हो, विकेट करण्याचा प्रयत्न इथं फसलेला आहे, त्यावरती एक धाव कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, त्यामुळे आता अंतिमचे 3 बॉलमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी निश्चितच या ठिकाणी 2. मैदानामध्ये जाऊयात. 16 धावा दफलकावरती लागलेला आपल्याला पाहायला भेटत आहे. षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी चालू असताना दुसऱ्या षटकातला दरम्यानचा पुढचा बॉल. अंतिम चेंडू इथे शिल्लक आहेत. 2, 3 आणि 3 मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. 3 बॉलमध्ये 2 धाब्यांची गरज. गोलंदाज जरा स्पीडअप करा, अजून मॅच खेळवायची सर आम्हाला. सुशांत सर विनंती आहे, तुम्ही देखील लांबून आलाय त्यामुळे आम्हाला तुमची तळमळ कळते. 3 बॉल शेवटचे, विजयासाठी कराड टीमला 2 धावा पाहिजेत. अंतिम 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहतोय नवीन फलंदाज आहेत शुभम आणि गोलंदाजी यांवरती गोलंदाज सुशांत. 3 चेंडू शेवटचे, अंतिम 3 बॉल, विजयासाठी 2 रन्स. इथे या बॉलवरती 1 धाव घेतलेली आहे. आता एका धावेची गरज आपण पाहतोय. अंतिम 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज. चला लगेच चेंडू आता गोलंदाज तुम्ही लगेच रनअपला या आणि खालची बॅट्समन तुम्ही वर जाऊच नका सर. शुभम सर वर जाऊ नका. शेवटची मैदानामध्ये बॉल आपण पाहतोय. 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू मध्ये आता एका धावेची गरज. 17 वरती गडी 2 बाद, 18 धाव्यांची गरज होती. याचा अर्थ अखंड वाई टीम तुम्ही थोडेसे 5-6 धावा जास्त बनवल्या असताना तर जास्तीच्या धावानंतर तुमचा विजय इथे निश्चित कोरला गेला असता. अंतिम 2 चेंडू मध्ये आता एका धावेची गरज. गोलंदाजी यांवरती सज्ज झालेला आहे सुशांत आणि समोर असतील फलंदाज सुजित. इथे फटका सुरेख खेळण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय क्विक सिंगल घेतल्या. अगदी पुढच्या फेरीमध्ये संघ गेलाय कराड टीम. हार्दिक अभिनंदन. परंतु अखंड वाई टीम तुम्ही देखील खूप चांगल्या खेळाचं प्रत्यक्ष वाईवरून आलात, परंतु तसा खेळ देखील तुमचा राहिलेला आहे. चला टॉस उडवा लगेच.